विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन एमबीए पूर्ण करण्याचं स्वप्न पाहत आहात का? मग एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला एमबीए सीईटीच्या एक्झामिनेशन मध्ये 160 पेक्षा जास्त स्कोर आणावाच लागतो. याचाच अर्थ 99.99% तुम्हाला आणावाच लागतो. मग यासाठी सगळ्यात प्रायमरी गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक्झामचा सिलेबस काय आहे हे माहिती पाहिजे. कारण सिलेबसमध्ये असे टॉपिक्स असतात ज्यांना तुम्ही स्किप करू शकता आणि असे सुद्धा टॉपिक्स असतात ज्याकडे जास्त फोकस करून तुम्ही 160 प्लस स्कोर वाढवू शकता. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनल वरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 160 प्लस स्कोर वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत आणि त्यासोबतच हे सुद्धा आपण बघणार आहोत की प्रत्येक युनिट हा कंपल्सरी आहे का. तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन सुरू केलंय किंवा सुरू करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. एमबीए सीईटी 2026च्या प्रिपरेशनसाठी आपल्याकडे क्रॅश कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन पासून ते मॉक टेस्ट पर्यंत सर्व गोष्टी मिळणार आहेत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल आणि जास्तीत जास्त पर्सेंटाईल मिळवून तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकाल. तर ही बॅच 26 तारखेपासून सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा या बॅचला जॉईन करू शकता. या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप थ्रू सुद्धा जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, एमबीए सीईटी एक्झामच्या सिलेबसमध्ये आपल्याला टोटल 4 युनिट्स असतात. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. लॉजिकल रिझनिंग एक युनिट आहे, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग एक युनिट आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड एक युनिट आहे आणि व्हर्बल ॲबिलिटी किंवा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा एक युनिट आहे. तर यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज असणारा जो युनिट आहे तो आहे लॉजिकल रिझनिंग, पहिला युनिट. कारण यामध्ये तब्बल 75 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. याचा अर्थ मॅक्सिमम 75 मार्क्स तुम्हाला लॉजिकल रिझनिंगमध्ये मिळणार आहे. टोटल 200 मार्काचा हा पेपर असतो. यामध्ये 75 मार्क्स हे लॉजिकल रिझनिंगला असतात. सगळ्यात कमी मार्क्स असणारा जो युनिट आहे तो आहे तुमचा अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, ज्यामध्ये 25 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. याचाच अर्थ 25 मार्काचा हा युनिट असतो. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असा युनिट आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न विचारले जातात, जे मॅथमॅटिकल आहे, डेटा इंटरप्रिटेशन आहे. मी आता डिटेलमध्ये तुम्हाला सिलेबस सांगणारच आहे. तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 50 प्रश्न विचारले जातात 50 मार्कासाठी आणि व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये सुद्धा 50 प्रश्न विचारले जातात 50 मार्कासाठी. असं ओव्हरऑल 200 मार्काचा हा तुमचा पेपर असतो. आणि टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 160 प्लस मार्क्स यामध्ये मिळवावेच लागतात 200 पैकी. तर हा झाला तुमचा सिलेबस. आता एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा आहे बघा. ही जी टेस्ट आहे टोटली मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असणार आहेत. यामध्ये 5 तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात. म्हणजे एक प्रश्न विचारला जातो आणि एका प्रश्नाला 5 ऑप्शन्स तुम्हाला दिले जातात. त्या 5 ऑप्शन्समध्ये एक राईट आन्सर जो आहे तुम्हाला चूज करायचा आहे. जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर यामध्ये कुठलंही डिडक्शन नाहीये. याचाच अर्थ निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या एक्झामिनेशनमध्ये नाही. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करता येऊ शकतो. प्रत्येक प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचाच आहे. 200 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 150 मिनिट्स दिले जातात. याचाच अर्थ तुम्हाला 2.5 तास दिले जातात. मीडियम जे आहे ते इंग्लिश आहे. इंग्लिशमध्येच तुम्हाला पेपर मिळणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीची ही एक्झाम असणार आहे. तर हे झालं तुमचा ओव्हरऑल एक्झाम पॅटर्न आणि तुमचे युनिट्स. आता पुढे वळूया आपण आपल्या सिलेबसकडे, जो की डिटेल सिलेबस असणार आहे. प्रत्येक युनिटमध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आहेत हे आपण बघणार आहोत. तर एक एक युनिटचे प्रत्येक चॅप्टर मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्येक चॅप्टर मागे सगळ्यात जास्त वेटेज कोणत्या चॅप्टरला हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बघा, लॉजिकल रिझनिंग जो की सगळ्यात जास्त वेटेज असणार आहे, ज्यामध्ये 75 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्या 75 प्रश्नामध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या चॅप्टरवरती प्रश्न येतात तर तो आहे तुमचा लिनियर अँड सर्क्युलर अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट. ओके, याला मी 1 नंबर देऊ शकतो. त्यानंतर त्याच्या मागे मागे जो सगळ्यात जास्त प्रश्न येणारा जो चॅप्टर आहे तो आहे तुमचा सिरीजचा. यामध्ये लेटर सिरीज, नंबर सिरीज, सिम्बॉल सिरीज सुद्धा असणार आहे. त्यानंतर आहे कोडिंग डिकोडिंग, त्यानंतर आहे क्रिटिकल रिझनिंग आणि बाकी चॅप्टर्सवर सुद्धा 4-5 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. बट हे जे 4 हॉट टॉपिक्स आहेत यावरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात. त्यातल्या त्यात लिनियर आणि सर्क्युलर अरेंजमेंट जो आहे हा टॉपिक तर तुम्ही अजिबात स्किप करू नका, कारण यामध्ये सगळ्यात जास्त स्कोरिंग चान्सेस आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जसा टॉपिक आहे, हा जसा चॅप्टर आहे, त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस पण जास्त लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि जसं की आपल्याकडे लाईव्ह सेशन्समध्ये हे सर्व टॉपिक्स जे आहेत ते कव्हर केले जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. ठीक आहे.
आता लॉजिकल रिझनिंगमध्ये काही असे पण टॉपिक्स आहेत, ज्यावरती खूप कमी प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले आहेत. जसं की इनपुट-आउटपुट आहे. प्रश्न येतात बट खूप कमी प्रमाणामध्ये येतात. ओके. त्यानंतर सिलोजिझम वरती सुद्धा प्रश्न येतात. डिरेक्शन आहे, पझल्स आहे, डेटा सफिशियन्सी आहे. तर हे सर्व टॉपिक्स तुम्हाला लॉजिकल रिझनिंगमध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर आहे तुमचा सगळ्यात प्रॅक्टिकल युनिट, तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्यामध्ये 50 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जसं की मी तुम्हाला सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे, राइट? यामध्ये नंबर सिस्टम आहे, एल-सी-एम, एच-सी-एफ आहे, रेशिओ प्रपोर्शन आहे, पर्सेंटेज, ॲव्हरेज, यामध्ये सगळ्यात जास्त टॉपिक्स असणार आहेत. आता त्यातल्या त्यात तुम्ही विचाराल, की सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या चॅप्टरवरती येतात? तर बघा, अरिथमेटिकल ज्या गोष्टी आहेत, जसं की प्रॉफिट अँड लॉस आहे, रेशिओ प्रपोर्शन आहे, टाईम, स्पीड अँड डिस्टन्स आहे, टाईम वर्क आहे, राइट? प्रॉफिट अँड लॉस डिस्काउंट आहे, कंपाऊंड आणि सिंपल इंटरेस्ट आहे. या टॉपिक्सवरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. सो हे टॉपिक्स तुमचे परफेक्ट करा, स्ट्रॉंग करा. यामध्येच आणखीन एक टॉपिक आहे, तो म्हणजे तुमचा डेटा सफिशियन्सी, डेटा इंटरप्रिटेशन. ओके. आता हे कसे आहेत बघा, हे टॉपिक्स असे आहेत, की यामध्ये कंपल्सरी यांचा फॉर्मॅट जो तो सिमिलर आहे. हा फॉर्मॅट तुम्ही जर स्ट्रॉंग केलात, तर तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये फुकटचे मार्क्स मिळणार आहेत. कारण वेगळा टॉपिक किंवा वेगळ्या पद्धतीने तर विचारला जाणार नाही. त्याचा सॉल्व्ह करण्याचा जो फॉर्म्युला आहे, तो सेम आहे. दरवर्षी तो सेम असणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला स्टडी जी आहे ते करायची आहे. कारण 70% बघा, लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगतोय. 70% जे काही चॅप्टर्स आहेत, 70% जे काही क्वेशन्स तुम्हाला विचारले जातात, म्हणजे ओव्हरऑल क्वेश्चन पेपरमध्ये 70% जो भाग आहे, तो पूर्णतः पी-वाय-क्यूज वरतीच डिपेंड असतो. म्हणजे तेच प्रश्न, तेच पद्धत, तेच फॉर्मॅट रिपीट होणार आहे. त्यामुळे पी-वाय-क्यूज सुद्धा स्ट्राँगली स्टडी करा, प्रॅक्टिस करा. त्यानंतर आहे अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, जो की 25 प्रश्न त्यामध्ये विचारले जातात. त्यामध्ये जास्त टॉपिक्स नाहीत, जसं की एनालॉजीज, ऑड वन आउट, सीरीज कंप्लीशन, हे टॉपिक्स ह्याच्यामध्ये असणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी आहे तुमचं व्हर्बल ॲबिलिटी, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. बघा, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये पॅसेज दिला जातो. पॅसेज वाचायचा आहे आणि त्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात, त्या पॅसेजमधले उत्तर शोधायचे आहेत आणि आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचे. ओके. हे तर कंपल्सरी आहे. त्यानंतर सिनोनिम्स, अँटोनिम्स आहेत. याच्यावरती सुद्धा खूप जास्त प्रश्न येतात. व्होकॅब्युलरी, क्लोज टेस्ट, एरर डिटेक्शन, पॅरा जंबल्स, पॅरा कंप्लीशन, ग्रामर. बघा, हे हॉट टॉपिक आहे ग्रामर. ग्रामरवरती खूप जास्त प्रश्न येतात. स्पेलिंग चेक, वर्ड युसेज, कन्फ्युज्ड वर्ड, सेंटेन्स अरेंजमेंट, हे सुद्धा येतात. आता याच्यामध्ये इडियम्स आहेत. इडियम्स सुद्धा तुम्हाला विचारले जातात बरं का. त्यानंतर सिनोनिम आणि अँटोनिम्स. ओके. आणि त्यातल्या त्यात रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे तर कंपल्सरी आहे. या टॉपिक्सला तुम्ही स्ट्रॉंग करा. तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स या युनिट्समधून मिळणार आहे. ओके. सो ज्या टॉपिक्सला मी हॉट टॉपिक्स तुम्हाला सांगितले आणि मॅक्सिमम प्रश्न विचारले जातात हे सांगितले, ते तुम्ही स्ट्रॉंग करायचेच आहेत. आणि आपल्याकडे वेळ आहे, त्यामुळे स्किप नाही केलात तर बेटर असेल. कारण फुकटचे मार्क्स तुम्हाला तिथून तर मिळणारच आहेत आणि वेळ जास्त असल्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस पण करता येईल आणि मॅक्सिमम मार्क्स सुद्धा वाढवता येतील, राईट? त्यामुळे मॅक्सिमम मार्क्स घ्याल तर तुमचं टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं सुद्धा सिक्युअर होऊन जाईल. मग तुम्हाला कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 ची वाट बघायची गरज नाही. फर्स्ट कॅप राउंडमध्येच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ओके. आणि या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचं सोल्युशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सिलेबस माहिती आहे आणि बेस्ट टॉपिक्स कोणते आहेत ते सुद्धा माहिती आहेत. तर प्रिपरेशनला सर्वांनी सुरुवात करायची आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे MBA CET 2026 क्रॅश कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केलं जाणार आहे, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये तुमचं पूर्ण इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स लाईव्ह विचारू शकता आणि जे एक्सपर्ट्स असतील तुम्हाला ते गाईड करतील. जर काही कारणास्तव लाईव्ह सेशन मिस झाला तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशनसुद्धा मिळणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, या सर्व गोष्टी मिळणार आहेत, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल आणि JBIMS, पुंबा, सिमश्री, वेलिंगकर अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जो तुमचा 99.99 पर्सेंटाईलचा जो टार्गेट आहे, तो पूर्ण होणार आहे. तर 26 जानेवारीपासून आपली बॅच सुरू झालेली आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा ही बॅच जॉइन करू शकता आणि प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता, किंवा त्या व्यतिरिक्त ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप थ्रू सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये तुम्हाला MBA CET सर्च करायचं आहे. हा कोर्स तुम्हाला दिसेल. कोर्सवरती क्लिक करून जॉइन नाव करायचं आहे आणि फटाफट प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. बघा, आता जर प्रिपरेशनला स्टार्ट कराल तर एकदम राईट टाईममध्ये, बरोबर वेळेमध्ये तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. आणि या व्यतिरिक्त दुसरा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन.
So thank you so much. Have a great day. See you in the next session.